परंतु ते शक्य झालं नाही. तत्पूर्वी त्या ठिकाणी आम्ही मला वाटतं तिथनं बाहेर पडल्यानंतर 15 मिनिटाला मीडियाला की सदानंद चव्हाण यांची भेट झाली. त्याच्यामध्ये फायदा होता का तोटा होता काही नाही. पण माझ्या दृष्टीनं जे झालं ते ठीक आहे. आत्ता मी एवढ्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला बोलावलं आहे की मी सर्वच ठिकाणी प्रत्येक मतदाराला किंवा प्रत्येकाला मी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. जसं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणताही कुणाशी आमच्या मला वाटतं बऱ्याच ठिकाणी तो निकालाचं तुम्ही चित्र पाहिला तर बरेच तुमचे मकरंद म्हणजे भागवत यांनी म्हटलं होतं की महायुती झाली असती तर तुमच्या 25 झाल्या असत्या. माझं तर मत असं होतं की शिवसेना दुभंगली नसती तर माझ्या 25 झाल्या असत्या युतीच्या. बरोबर आहे ना चित्र? कारण आत्ता आपल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या आमच्या 9, BJP 7 आणि 5 21 आहे. जर आम्ही एकत्र असतो तर कदाचित ते चित्र 25 पर्यंत पोहोचलं असतं. आम्हाला इतरांच्या कुबड्या घेण्याची काही गरज नव्हती. शिवसेना भाजपा नॅचरल युतीमध्ये. पण तरी असतो आम्ही बरेच मला वाटतं यातले आमचे जे 5-4 उमेदवार आलेत त्यांचं तर मला वाटतं मी प्रत्यक्ष जाऊन अभिनंदन केलं. मला माझा उमेदवार पक्षाचा मी जो उभा केला तो निवडून येण्याचा प्रचंड मी त्याच्यासाठी प्रयत्नशील होतो. प्रॉब्लेम तो नाही. पण तो निवडून न आल्याचं दुःख आहे त्या ठिकाणचे. परंतु जे समोर आलेले शिवसैनिक आहेत ते माझ्या 2004च्या निवडणुकी माझ्या कारकिर्दीमध्ये त्यांचासुद्धा माझ्या किंवा माझ्या राजकीय असेल किंवा आमच्या सर्व शिवसेना वाढीमध्ये योगदान आहे. त्यामुळे त्यांना मी त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे. आणि निवडणुका ह्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत आपलं तुमचं थोडे राजकीय किंवा काही मतभेद असू शकतात. पण त्याच्यानंतर आता उर्वरित जे नगरसेवक आले त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करणार आहे. प्राधान्याने मी ह्या लोकांचं केलं आहे. त्यांचं अभिनंदन मी ऑलरेडी प्रत्येक ह्याच्यामध्ये केलेलंच आहे. पण प्रत्यक्ष जाऊनसुद्धा मी ते करणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवात सांगितलं की ती परिस्थिती जर आम्ही एकत्र असतो तरच मी 28 म्हणणार नाही पण 25 पर्यंत आम्ही पोहोचू शकलो असतो. बरं असो जे झालं ते आता चांगलं झालेलं आहे. पण पुन्हा आता ती चूक होता कामा नये याच्यासाठी मी जवळजवळ मला वाटतं एक पत्रकार परिषद आमच्या प्रतापराव शिंदेने मला वाटतं गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी घेतली होती किंवा कुठलं त्यांचे काहीतरी होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एक भाष्य वापरलं होतं की सदानंद चव्हाण यांनी कोणतंही आमचं जे शिवसेना आहे म्हणून त्याच्यामध्ये कोणालाही कधीही आग्रह धरला नाही किंवा कोणाही आमच्या लोकांना काही त्रास होईल असं केलं नाही किंवा ते माझ्यावर आले नाही म्हणून त्यांच्यावर आकस धरला नाही. किंबहुना त्यांच्या माझ्यासमोर आल्याचं प्रत्येकाचं मी माझा तो शिवसैनिक आहे म्हणून मी त्याचं काम करत राहिलो. आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण त्यांना माझ्याकडे येण्यासाठी आम्हीच दाखवू किंवा त्याच्यासाठी त्याला काहीतरी अडचणीत आण माझी सत्ता आहे मग ते सत्तेचं काहीतरी मी हे दाखवेन असं कुठेही आम्ही केलं नाही. आणि मला वाटतं त्यांनी ते कबूलही केलं. उलट पक्षी आपली परिस्थिती काय आहे काय नाही अवलंबता जे काही मंडळी सगळी नेतृत्व करत होती त्याच्यामध्ये जो बेबनाव दिसला तुम्हाला तो माझ्याकडनं झाला वाटतं 20 वर्षात झाला नाही. माझ्या पक्ष नेतृत्वाने त्यावेळेचे त्यांनी सुद्धा माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला होता आणि मी त्या पद्धतीनं जे निर्णय घेत होतो ते त्याला त्यांनी मान्यता दिली होती. भले त्या आपल्याला त्या विषयामध्ये न जाता मला एक आव्हान करायचं आहे माझ्या शिवसैनिकांना. मग तो कोणत्या बाजूने आहे कोणत्या बाजूने नाही याच्याशी नाही. आपण पुनश्च एकदा 2005 पासून ज्या पद्धतीने 4 पासून जे आम्ही काम चालू केलं आणि 2007च्या पहिल्याच जिल्हा परिषद आणि 2006च्या नगरपालिकेमध्ये जसं आम्ही यश प्राप्त केलं आम्ही एकत्रितरित्या तोच मोसन मला वाटतं तोच क्षण आज येऊन ठेपलेला आहे. त्यावेळेस मला वाटतं एकेका गावामध्ये 3 मतं 2 मतं अनारीमध्ये 3 होती म्हणतात. काही गावामध्ये माझ्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा त्यावेळेस फक्त 18 मतं आहेत. म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं आम्ही फार सक्रिय कुठे नव्हतो. एवढी परिस्थिती त्यावेळेस शिवसेनेची झाली होती. म्हणजे फक्त शहरामध्ये 2000 मतं सोडली तर ग्रामीणमध्ये हार्डली 3-3.5 मतं मिळाली होती. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला परत पक्ष जमा करताना जी आता मंडळी शिवसेनेमध्ये आता माझ्या बरोबर पण आहे काही बरोबर आमच्या समोर बरोबर म्हणजे जागेवर आहे ती सर्वच मंडळी आम्ही एकत्र होतो. त्यामुळे मधल्या दरम्यानच्या काळामध्ये 3-4 वर्षामध्ये कोणी नेतृत्व करत असेल किंवा या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मला असं वाटलं होतं की आम्ही त्याच्यामध्ये समजा मी माझ्या पक्षाकडून इच्छुक होतो
परंतु महायुतीच्या एकंदरीत ह्याच्यामधून ती मला मिळणार नाही म्हणजे याची मलाही खात्री होती. म्हणून मी काय कुठेतरी जाऊन जो गेलो होतो तो मी फार मला काय आमदारकी मिळावी, मला निवडणुकीला लढायला संधी मिळावी ह्या उद्देशाने गेलो नव्हतो. तसं असतं तर मला ज्यावेळेस शेखर सर इकडे आले त्यानंतर ताबडतोब कित्येक लोकांचे फोन आले, तुम्ही इकडे तुम्हाला संधी मिळेल. मला संधी महत्त्वाची नव्हती, मला कुठे तशा पद्धतीचा काय मोठा त्याच्यात स्वार्थ नव्हता, म्हणून मी त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला नाही. परंतु त्या दरम्यान शिवसेना इथं प्रबळ तर होती, तुम्ही मान्य कराल. म्हणजे भले समजा मी त्या पक्षात नाही, पण तिथून म्हणजे त्यांच्याबरोबर नाही म्हणजे उभाटाबरोबर तेव्हा तरीसुद्धा तिथून उमेदवारी देईल नाही ह्याचं कारण कोणीच शोधलं नाही. चिपळूणमध्ये शेखर सर बाजूला झाल्यानंतर शरद पवार गट असा काय प्रभावी होता की तिथे सीट गेली, तिथे दिली गेली का, कशा पद्धतीने दिली गेली, त्याचा मागचा इतिहास काय असू शकतो हे माझ्या बिचाऱ्या भावळ्या शिवसैनिकांना कळलं नाही. कदाचित ती जागा शिवसेनेकडे दिली असती तर चित्र बदललेलं सुद्धा असतं. कदाचित माझ्यासारखा शिवसैनिक मतदान करताना जी मला आमच्या लोकांना जी तारांबळ झाली, जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती निर्माण झाली नसती. आणि मग त्यावेळेच्यानंतर सुद्धा अजूनसुद्धा आम्ही म्हटलं ठीक आहे, अजून कोणीतरी चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल. बरीचशी मंडळी कोण म्हणतो आम्ही इथे पण निवडून लढवायचं आहे, तिथे पण लढवायचं आहे, सगळंच रान मोकळं होतं ना. मग ह्या 3-4 वर्षामध्ये कोणी म्हणजे सदानंद चव्हाण मी काय असं म्हणत होतो मीच कोणतरी नेतृत्व आहे, मलाच काहीतरी मीच सांभाळू शकतो, उभा करू शकतो असं नाही आहे. प्रत्येकाला ती संधी होती, ती संधी घेताना कुणी घेतलेली दिसत नाही असं आमच्या काही शिवसैनिकांच्या बोलण्यात नाही येतं. आणि म्हणून मी आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली. शेवटी तुम्ही काय करताय हे निवडणुकांच्या मध्येच समजतं रिझल्टमध्ये. एरवी तुमच्याकडे मेळावे किती होतात, तुमच्याकडे दारात लोक किती येतात, किती जातात ह्याच्यावर काही अवलंबून नाही. आणि म्हणून मी आज अशा पद्धतीने बोलवलं आपल्या सर्वांना की तुमच्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते सहजरित्या पोहोचेल. मी प्रत्यक्षतः प्रत्येकाला भेटून ते माझं कन्व्हिन्स करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पुनश्च एकदा तीच वेळ येऊन ठेपलेली आहे की एकदा 5 वर्ष 7 वर्षे आपल्याला आमदार नसल्यानंतर त्यावेळी जेव्हा आम्ही सुरुवात काम केली 2004 नंतर ते 2009ला पुनश्च एकदा आम्ही आमदार मी नाही झालो, मी झालो ना आमदार, माझ्या लोकांनी मला केलं. नाही तर पर्यंत मी म्हणता मी त्यावेळेस केलं, मी पक्ष वाढवला, मी सगळं केलं. नाही, मला माझ्या लोकांनी त्या खुर्चीत नेऊन बसवलं, माझ्या जनतेनं, माझ्या शिवसैनिकांनी, पक्षानं संधी दिली. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आवाहन करतो, मला पुन्हा त्या खुर्चीत बसवण्यासाठी नाही. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की माझ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी बसवलं त्यांच्यासाठी ह्या निवडणुकीत मी पेशाने उतरलो. मला वाटतं मी तुम्हाला सकाळी 7 वाजतासुद्धा कुठे सापडलं असेल, रात्री 3 वाजता पण सापडलं असेल. मी माझ्या निवडणुकीतसुद्धा एवढा फिरत नाही. म्हणून मी आवाहन करतोय की आपल्या पुनश्च एकदा हा जो भगवा एकत्रितरित्या आपण फडकवतोय, जे काम पूर्वी केलं त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आपल्या सर्वांच्या एकजुटीने आलेली आहे. तर माझ्या सर्व शिवसैनिकांना सर्वांनी आपण एकत्र येऊया. मी नेतृत्व करायला तयार आहे. भले ते उद्या मला निवडणुका काय म्हणतात, तुम्ही साहेब तुम्ही असाल तेव्हा बघू, मी असाल तेव्हा महत्त्वाचं नाही. आज तुम्हाला कोणाला तरी ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचं आहे, परत एकदा कुणाला तरी सरपंच व्हायचं आहे, कुणाला तरी पंचायतीचा सदस्य होईल, सभापती होईल, जिल्हा परिषदचा सभापती होईल, बरेच अध्यक्ष होऊन गेला, माझ्या कारकिर्दीत अध्यक्ष होऊन गेले. नंतर काय झालं ते मी नाही सांगणार, ते आता मला सांगण्याची काही गरज नाही. कोण उपाध्यक्ष झाला, मीच झाला म्हणणार आहे, पण मी म्हणतो मी आमदार झालो काय नाही. हे सगळं परत जर वैभव उभं करायचं असेल तर त्याचं नेतृत्व करण्याचं मी आहे, नेतृत्व आहे. मी असं म्हणत नाही करण्याची साहेब काय करणार आहेत का नाही, बाहेर करणार आहेत का नाही, तर मी त्यासाठी या आता पुढे निश्चितपणे सर्वांचं एकत्रितरित्या नेतृत्व करण्यास तयार आहे. सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एकजुटीने आपण ह्या निवडणुका लढवाव्यात. आणि पंचायत समितीवर जे परत एकदा आपला भगवा गेल्या वेळेस मी 50% पर्यंत पोचलो. निवडणुकीच्या सभापतीच्या निवडीमध्ये आता मी बोलत नाही, काय काय झालं काय ते आता बऱ्याच माहिती मला मिळतात. तर तसं न होता आपल्याला प्युअर मेजॉरिटी मिळावी आणि आमचं शिवसेना भाजपा युतीचं परत एकदा त्या ठिकाणी भगवा फडकवावा
याच्यासाठी मी माझं पूर्णपणे योगदान माझ्या स्वतःच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा देण्यास तयार आहे. सर्व सक्षम जे ज्या पद्धतीनं जे माझ्या कार्यकर्त्यासाठी करावं लागेल ते करण्यासाठी मी ह्या निवडणुकांमध्ये किंवा ह्यापुढे उतरणार आहे. मला आव्हान माझ्या सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी जे माझ्या आज काही बरोबर थोडंसं बरोबर नसले तरी माझ्या व्यक्ती म्हणून बरोबर जरी असले ते मला व्यक्ती महत्त्वाची नाही. मला माझ्या दृष्टीनं त्या ठिकाणी भगवा महत्त्वाचा आहे. त्यांनी एकत्रितरित्या येऊन प्रवाहामध्ये सामील व्हावं, आमच्याबरोबर यावं आणि पुन्हा हा एकदा कारण निवडणुकांमधला मतांचं विभान आपण करण्यापेक्षा एकत्रितरित्या आमचा वाली कोण हा शब्द येतो तर वाली होण्यास मी तयार आहे. हे आपल्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत पोचावं ह्या दृष्टीनं आपल्याला मी या ठिकाणी आमंत्रित केलं. तुमचं हे जे आव्हान आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी आहे. आता कसं आहे माझ्याबरोबर जे असणार आहे मग ते तिकडे आहेत आणखी कुठे गेले समजा दुसऱ्या पक्षात पण गेले असतील कदाचित तुम्हाला कोण हे नाही मी असं एकच म्हणत नाही तेही असू शकतं किंवा आता काय चव्हाणसाहेब नाही आहेत मग काय करायचं. कदाचित गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून होतो आणि महायुती म्हणून मला बरेच लोक विचारायचे की साहेब आता आम्ही शेखर सरांबरोबर आहोत बरोबर आहे ना मग आम्ही काय करायचं मग आपण तर महायुतीत आहोत. मग तसे करताना काही लोक त्यांच्यावर राहिले आणि मग ते आता काय म्हणते काही लोक त्यांच्याबरोबर पक्षात पण असू शकतात पण त्यांना नेतृत्व पुन्हा हवं आहे आमचं तर ते येऊ शकतात त्यांनी पण यावंच. त्याला जोडून प्रश्न आहे की ही आपण एक ऑफर म्हणून तर ही ऑफर पदाधिकाऱ्यांसाठी की नेत्यांसाठी पण आहे. नेत्यानं मी माझ्या वरच्या वरिष्ठ नेत्यांना मी कसं आवाहन करेन नाही जे त्या नाही जे माझ्या उभारण्याचे पदाधिकाऱ्यांसाठी पदाधिकारी नेते आहेत. नेत्यांना मी कसं आवाहन करेन आले तर आनंदच आहे पण माझ्यापेक्षा माझा ऐकून मोठे नेते येऊ शकत नाही ना म्हणजे ते कसं येते त्यांना मी कसं आव्हान सगळ्यांसाठीच आहे. मग तो शिवसैनिक आहे ना पण तो नेता मग त्यानं आपण म्हणतो ना की सामील व्हा की आपण एकत्र सामील व्हा आणि आपण एकजुटीनं मी एकट्याने काहीच करू शकत नाही. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी शिवसेना भाजप किती की त्याच्यात अन्य तूर्त तरी मी तुम्हाला सांगतो की देशामध्ये महायुतीचं सरकार आहे म्हणजे मग देशातलं महागठबंधन आहे हे त्याचे बरेच पक्ष आहेत पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. इथे सुद्धा गेल्या निवडणुकीमधला जे काही इतिहास घडला त्याच्यात मी पुन्हा जाणार नाही मला जायची इच्छा नाही. परंतु एक निवडणूक म्हणजेच काय सर्व काय असतं असं नाही ना. पण मला वाटतं गेल्या निवडणूक झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या दृष्टीनं भवितव्याचं बघतो. त्या निवडणुकीनंतर काही बैठका झाल्या काही जाहीर केलं गेलं पेपरला की आम्ही सोबळावर लढणार. आता सोबळावर लढणार म्हटल्यानंतर आम्हाला आता त्यावेळेस काही कोणतरी म्हणाला आम्हाला फसवलं आम्हाला बाजूला गेलं आता कदाचित आम्हाला बाजूला गेलं असंच अर्थ होतो ना. कारण कदाचित शहरामध्ये त्यांना असं वाटलं असेल पण ग्रामीणमध्ये आमची प्रचंड ताकद आहे ही त्यांची आम्हाला गरज नाही असंही असू शकतो स्वार्थ मला काय त्याच्यावर म्हणायचं नाही. पण आम्हाला ऑलरेडीच जर तशा पद्धतीने आम्ही सोबळ लढणार तर आम्ही आता कोणाकडे जाणार म्हणजे आम्ही मला घेताव काय आम्हाला जरा घ्या ना आम्हाला द्या ना असं मी नाही म्हणू शकत ना. आमचे किंवा हे सगळ्या गोष्टी निवडणूक होत असतात झालं गेलं तर त्याच्यामध्ये जर सगळ्यांनी म्हणून त्यांनी कुणी जर असं हे केलं तर आमचे बाप बसायची तयार नाही आम्ही जर काही स्टेटमेंट केले आम्हाला काही गरज नाही कोणाची असं आमच्याकडून तर काय झालं नाही आणि त्या निवडणुकीतही नाही. मला दुर्दैवानं का सांगावं लागलं प्रत्येक वेळा की माझ्यावर आरोप झाला की फसवणुकीचा तर आता मी कोणावर आरोप करू आमचा फसवणूक होते म्हणून. पण चव्हाण साहेब ऐका ना ज्या वेळेला नगराध्यक्ष निवडून आले आणि त्या उदय सामंत त्यांच्या हस्ते सगळ्यांचा सत्कार झाला त्यावेळेला स्वतः उदय सामंत असं म्हणाले की आता चर्चेची दारं ही बंद ठेवा आपण हाच फॉर्म्युला दिला. आता त्यांना विचारा ना तुम्ही कारण का त्यांना हे कळलं ना आम्ही सोबळावर लढणार म्हटल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांना आमची गरज नाही मग ते कशाला चर्चा ओपन करतील कदाचित म्हणजे त्यांची बाजू मी नाही बोलू शकत. ते जेवढं त्यांचं स्टेटमेंट ते बोलले ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात. त्याचं कारण मी त्यांचं स्टेटमेंटवर उत्तर देण्याइतपत मी मोठा नाही. तुम्हाला राष्ट्रवादीची आवश्यकता वाटते का राष्ट्रवादी जर तुमच्यामध्ये सहभागी झाली एक विचित्र वेगळे प्रयोग होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर तसा प्रयोग चिपळूणमध्ये झाला तर तुम्हाला असं वाटतं राष्ट्रवादीच्या मदतीने आणखी काही वेगळे कोण कोणाबरोबर आल्यामुळे फायदा तोटा मी म्हणत नाही पण जेव्हा सगळेजण जेव्हा एकजूट असते तेव्हा फायदाच असतो तोटा कसा असेल. तुमचं वैयक्तिक मत काय माझं वैयक्तिक मत विचाराल तर गेल्या वेळेस पण आम्ही एकत्र झालो होतो ना. परंतु जर एखादा कार्यकर्ता निवडून येण्याची शक्यता असताना त्याच्यावर अन्याय मी नाही करू शकत. मला निवडणुकीच्या परिणामाची चिंता नाही पण
सगळं मलाच किंवा मारा म्हणजे आता ते चित्र दिसलं ना. जर का जे माझे काय 2-3 नगरसेवक ज्या त्या निवडणुकीमध्ये समजा आपण मी जर तडजोड केली असती आणि जे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकले तर आले नसते ना. म्हणजे आम्ही ते पटवून देत होतो किंवा असं या ठिकाणी आपल्याला याला संधी आम्हाला दिली तर ते बरं होईल किंवा तुम्हाला इथे दिसलं तर होईल. सगळ्या ठिकाणची व्यवस्थित चर्चा झाली होती, काही प्रॉब्लेम नव्हता. ॲक्च्युली काय झालं होतं, काय ठरलं होतं, कोण नाही, माझ्याकडे तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत फक्त मला शिवरावतीच्या जोडल्यानंतर जे काय प्रमुख जे मंडळी जे कार्यकर्त्यासाठी झटायला पाहिजे बोलायला पाहिजे ते लोक माझ्याशी शेवटच्या 2-3 दिवसात कोणी बोलला नाही. फक्त चव्हाण साहेब, याच्यामध्ये बघितलं तर आता तुम्ही म्हणते सगळ्यांनी म्हणजे जुन्या नवीन सगळ्यांनी एकत्र या, आपण सध्या म्हणजे पूर्ण तयार आहोत असं तुम्ही आवाहन केलं. पण पंचायत समिती झेडपीचा इतिहास बघितला तर मला वाटतं भाजपचे गोविंद आवेरे शेवटची पंचायत समिती सदस्य झाले. त्यानंतर भाजपचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. झेडपीला तीच परिस्थिती. आता ह्या सगळ्या ह्याच्या भाजपा तुमच्याबरोबर आली, विधानसभेला थोडीशी ताकद किंवा त्या दृष्टीने तुम्ही गेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदचा निवडणुकीचा निकाल पहा. 5 ते 6 ठिकाणी माझे उमेदवार एक कुठे 50 मतं, एक 34 मतं, एक 150 मतं, 200 मतं, असं 5 ते 6 ठिकाणी. त्या ठिकाणची भाजपाची मतं त्यावेळेची काढून बघायची. मी तेच म्हणतो मी त्या म्हणजे मला जर त्यावेळेस आम्ही शिवसेना भाजप एकत्र असतो तर कदाचित त्यावेळेस माझे 12-13च्या आसपास नगरसेवक आपले पंचायत सदस्य. तेच म्हणतोय शिवसेनेची ताकद कमी झाली नाही, ती वाढलेली आहे. आताच्या ह्याच्यात जर जागा वाटपात भाजपा सोबत आल्यानंतर आम्हाला निश्चितपणे फायदाच होणार आहे. फायदा होईल, पण कार्यकर्ते काही ठिकाणी जागा होणार नाही. तसं आमच्या कार्यकर्त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल अशा पद्धतीनं आहे. काय अडचण नाही. चव्हाण साहेब, एक मुद्दा पहिला पालकमंत्र्यांनी जाहीर केलं की शिवसेना भाजपमधून जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण सामोरं जायचं. तुम्ही वेगळा प्रयोग जिल्ह्यात म्हणजे उभाटा आणि शिवसेना एकत्र मोठ बांधण्याचा करताय, तो पालकमंत्री असं नाही आहे. प्रश्न विचारताना चुकत आहे. उभाटा आणि शिवसेना आम्ही एकत्र या असं नाही आहे. कार्यकर्ता जो उभाटा पण नाही शिवसैनिक आहे, जो माझ्या मूळपासून आमच्याबरोबर एकत्र आहोत. आम्ही शिवसेना सदानंद चव्हाण आम्ही जी पूर्वी जे आहे त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र यावं हा बोल नाही. माझ्या आम्ही युती करतोय असं नाही. त्याने तिकडनं लढावं, आम्ही तुला मदत करेल, हे आम्ही आमच्या युतीच्या धर्मात आमच्या बसत नाही. साहेब, आपण जी साथ घालताय, आपण वाली होण्याचा प्रयत्न करताय, हे सगळं ठीक आहे, पण आपल्या अपेक्षा काय पक्षाकडनं? कुठल्या आता मध्यंतरी मगाशी तुम्ही असं कुठल्या सांगितलं पक्षात? की शिवसेनेकडनं की कुठलीही अपेक्षा मी न बाळगली नाही, मी डायरेक्ट गेलो नंतर ते काय वाटाघाटी चर्चा करता आली नाही. आता तुम्ही पुन्हा एक मोड बांधण्याचा प्रयत्न करताय, पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करताय, जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही साथ घालताय, तुम्ही वाली होण्याचा प्रयत्न करताय, हे पक्षासाठी करताय. पक्षाने तुमची काय दखल घ्यावी, तुमची काय अपेक्षा आहे? पक्ष हा नेहमी तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत माझ्या फळाची अपेक्षा ठेवून कामच केलं नाही. वास्तविक पाहता मी 2004 पासून आतापर्यंत काम करत आलो. कदाचित गेल्या काही टर्ममध्ये आम्हाला जे पक्षाकडून मिळायला पाहिजे होतं नाही मिळालं, मी नाराज राहिलो नाही. तेव्हा मला स्वतःच्या स्वार्थासाठी मला आता उद्या आमदारकी आमदार लढणार आहे मी उद्या आणि काय होणार आहे त्याच्यापेक्षा आज आधी 2005ला जो पक्ष मजबूत झाला म्हणून मी आमदार होऊ शकलो ना. तर परत एकदा आमचा पक्ष एकत्रित येते तर आम्ही परत कोणी जरी तिसरा पक्ष अलायन्स व्हायला त्याला जागा द्या, 4थ्याला द्या, 5व्याला द्या, हे होऊ नये. मग त्याच्यासाठी उद्या पक्ष मजबूत झाल्यानंतर त्या ठिकाणी सदानंद चव्हाणला उमेदवारी मलाच पाहिजे याच्यासाठी नाही, माझा कोणतरी कार्यकर्ता आमदार होईल. थोडक्यात त्याचा प्रश्न असा आहे की सध्या बीजेपी हिंदू शिवसेनेला ज्या पद्धतीनं मागं खेचते किंवा अशा पद्धतीचे थोडेसे दबावता आहे, पुढच्या विधानसभा निवडणुकीला हे सगळे सोबत लढतील अशी एकंदरीत अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने 5 वर्षानंतर जेव्हाचा गहू देवाच्या पोळ्या बेस करताय का मजबूत? काय ते होतं आपली ताकद आपली राहिली आणि त्यांची पक्ष ताकद ठेवली पाहिजे. ही सगळी विधानसभेची तयारी तुम्ही करताय? विधानसभेची तयारी नाही. आता मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या तयारीला 4 वर्ष आहेत राजा. विधानसभेसाठी हा विषय महत्वाचा नाही. आज अरे विधानसभेला गेला म्हणजे तो आमदार झाला म्हणजे बाकीच्यांना सगळं काय मिळालं असं काही नाही ना. म्हणजे आताच मला एखादा पंचायत समितीचा सदस्य व्हावा, सभापती व्हावा, हे मी जवळ 2000 आम्ही 5 पासून काम केल्यानंतर पहिल्या निवडणुकीत आम्ही 7 पंचायत समिती सदस्य निवडून आणले आम्ही. त्यावेळेस कदाचित 4-5 जे पडलेत ना ते त्यावेळेस आता सांगत नाही असे आमच्या आपसामध्ये सुद्धा त्यावेळेस झालं होतं.
म्हणजे दुसऱ्या वेळेस आम्ही म्हणजे अशी आम्ही केलं ना. साहेब, तुम्ही ही भूमिका घेण्यापूर्वी म्हणजे भूमिका घेण्याच्या आधी तुमच्याच शिवसेना या बॅनरखाली असणारे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काय असं सांगण्यात आलंय का की तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत? माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचं आमची एवढं हे आहे म्हणजे एकमेका सुसंवाद, तर त्यांनी स्पष्ट माहिती आहे जे मी साहेब जे करतील ना आजपर्यंत केलं ते कोणाच्या तोट्याचं केलंच नाही ना, त्यामुळे त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. आणि माझी जे आजच्याबरोबर आज जरी असले जरी समजा हे असले तरी सुद्धा ते सुद्धा कार्यकर्त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. माझ्या आता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही फक्त उमेदवारी अर्ज भरा किंवा तुम्ही उमेदवारी निवडा, आम्हाला काही संबंध नाही, आम्ही तुमच्याबरोबर 100% मदत करू असं 100 मला सांगितलं होतं. पण मला पक्षाची उमेदवारी नाही मिळाली, मला काय अडचण नाही मिळाली. पक्षाची उमेदवार अपक्षाला वगैरे कोण चढवत असेल तर आम्ही त्यातल्या भानगडीत नव्हतो. पण ती खंत अजूनही तुमच्या मनामध्ये नाही अजिबात. साहेब, तुम्ही 2 वेळा अजिबात नाही. आताच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीनंतर किंवा नगरपालिका निवडणुकीला एक चांगली जोमाने उभारी मिळालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर एक सदानंद चव्हाण की 2 वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय, तर सदानंद चव्हाण समर्थकांचा असं काय मेळावा आपण केलाय का की काही ठिकाणी असे मेळावे होतात, असं काय आपण पुढे प्लॅन केलं? समर्थक हा शब्द मला पटत नाही आणि मला शेवटच्या क्षणापर्यंत मी ठेवणार नाही. माझं कुठलं मंडळ आहे? सदानंद चव्हाण मित्रमंडळ आहे. दाखवा ना मला. समर्थक मी ठेवला नाही. माझ्यावर उद्या म्हणजे कोण असा नाही. आता मग मला सांगा, समर्थक हा शब्द वापरला असता ना, या माझे समर्थकांनी माझ्याबरोबर मी म्हटलंच नाही. तुमचं नेतृत्व कुठेतरी मजबूत करण्याचा प्रयत्न करताय प्रयत्न असं दिसून येतंय. नाही नेतृत्व मजबूत करण्याचा नेतृत्व अशा पुन्हा एकदा मजबूत करण्याचा वैयक्तिकपेक्षा माझा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे. जो आतापर्यंत मी करत आणला तो कुठेतरी मागे पडता कामा नये, ही माझी प्रामाणिक भावना आहे. बरोबर. आहे. प्रमाणे एकत्रित